आज प्रचाराचा सुपर संडे आहे। 29 महापालिका निवडणुकांची रणधुमाळी राज्यभरामध्ये सुरू आहे आणि आजचा हा रविवार जो आहे तो प्रचाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे सगळ्याच राजकीय पक्षांसाठी। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची आज शिवतीर्थवर संयुक्त सभा होतीये। या महत्त्वपूर्ण सभेची तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे। मुंबई पालिका आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण मुंबई ठाकरे बंधूंची ही पहिलीच संयुक्त जाहीर सभा होतीये। त्यामुळे संपूर्ण राज्याचं या सभेकडे लक्ष लागलंय। राजकीय वर्तुळात सुद्धा या सभेला मोठं महत्त्व आहे। या सभेच्या माध्यमातून ठाकरे बंधू कोणते राजकीय संदेश देतात आणि मुंबई पालिका निवडणुकांसाठी काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष असेल। या सभेच्या तयारीच्या अनुषंगाने आपण अपडेट्स जाणून घेऊया। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। स्वप्नील, मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची संयुक्त पहिली जाहीर सभा आज पार पडणार आहे आणि आज प्रचाराचा सुपर संडे आहे। या आजच्या ठाकरे बंधूंच्या जाहीर सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। आज नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर दोन्ही भाऊ बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। स्वप्नील, काय नेमकं या सभेविषयी सांगता येईल? तयारी कुठपर्यंत आलेली आहे? अजिंक्य सर, सुपर संडे प्रचाराच्या या खरं तर ठाकरे बंधूंची सभा होणार आहे। खरं प्रचार सुपर संडे मध्ये ही एक महत्त्वाची सभा असणार आहे, कारण या सभेच्या ठिकाणी आपण बघितलं तर 70,000हून अधिक खुर्च्या लावण्यात आलेल्या आहे। अंतिम टप्प्यात तयारी आलेली आहे। अगदी काही तास ठाकरे बंधू या व्यासपीठावरून महाराष्ट्राला मनसैनिकांना शिवसैनिकांना संबोधित करतील। खरं तर आगामी पालिका निवडणूक जी खरं तर 4 ते 5 दिवसांवरती मतदान प्रक्रिया तिची राहणार आहे। 29 महानगरपालिका डोळ्यासमोर आहेत। आजच्या या व्यासपीठावरून सर्व मुद्दे जे जाहीरनामा वचननाम्यामध्ये आहेत ते सर्व मुद्दे मांडण्यात येतील। मात्र काही आणखी मुद्दे या ठिकाणी ठाकरे बंधूंच्या भाषणातून आपल्याला पाहायला मिळतील, कारण हे व्यासपीठ असं जे आहे ते ऐतिहासिक व्यासपीठ आहे। या ठिकाणी प्रत्येक म्हणजे ठाकरे बंधूंच्या असेल किंवा इतर नेत्यांच्या सभा होत आलेल्या आहेत, ठाकरे बंधूंच्या सुद्धा वैयक्तिक सभा होत आल्यात। मात्र 20 वर्षानंतरची ही पहिली सभा एक राजकीय सभा पार पडणार आहे। या सभेतून ठाकरे बंधू महाराष्ट्राला आणि मुंबईला काय संबोधित करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। जो वचननामा समोर आणलेला आहे शिवशक्तीचा, तो वचननामा त्यातील मुद्दे हे नक्कीच मांडले जातील। मात्र मराठीचा मुद्दा असेल, अस्मितेचा मुद्दा असेल, मराठी अस्मिता असेल आणि महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव असेल, यावरून सुद्धा भाष्य हे ठाकरे बंधू करतीलच। मात्र जेव्हा आपण बघतो या ठिकाणी उद्धव ठाकरेंची व राज ठाकरेंची सभा होत असते, अगदी हे शिवाजी पार्क मैदान तुडुंब गर्दीने माणसांच्या भरलेलं असतं, शिवसैनिकांच्या भरलेलं असतं। त्याचप्रमाणे राज ठाकरे यांच्या सुद्धा सभेला गर्दी असते। मात्र दोन्ही बंधू एकत्र येतात, त्यामुळे लाखोंच्या संख्येने नागरिक या शिवाजी पार्क मैदानावरती येण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी LED स्क्रीन्स सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, कारण ज्याप्रमाणे नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची सभा पार पडली होती, तिथे झालेली गर्दी आणि त्यानंतरचा सर्व जो आढावा होता तो पोलिसांनी तिथला सुद्धा घेतलेला आहे आणि यानंतर इथे तयारी करण्यात आलेली आहे। त्यामुळे पोलीस सुद्धा एकीकडे सज्ज पाहायला मिळतात। मात्र ठाकरे बंधू आपल्या या व्यासपीठावरून पहिला राजकीय भाषण मुंबईतला असणार आहे। यातून नक्की काय काय मुद्दे मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि ते ऐकण्यासाठी, पुढचा संदेश ऐकण्यासाठी आणि संदेश घेऊन जाण्यासाठी मनसैनिक शिवसैनिक हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत, दादर शिवाजी पार्कच्या दिशेने निघालेले आहेत। अजिंक्य सर, ठीक आहे। स्वप्नील, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि या जाहीर सभेसंदर्भातल्या अपडेट सातत्यानं आपण जाणून घेऊच। अत्यंत महत्त्वाची ही सभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आणि मनसेच्या दृष्टीनं ठाकरे बंधूंची ही आज संयुक्त सभा पार पडणार आहे शिवाजी पार्कवर आणि या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।